नमस्कार मंडळी. मी चालली आहे माझ्या नवरोबाला घ्यायला हायवेवर. तर इथे येऊन खूप वेळ मी वाट बघितली एस टीची त्यांच्या, पण काही एस टी येत नाही आहे. जवळजवळ मी 1 तास त्यांची वाट बघितली, पण आधीच येऊन गेलेलं बरं असतं म्हणून मी आधीच आलेले. आणि मग शेवटी ते आले. इतका वेळ मी वाट बघितली. फायनली माझे नवरोबा आलेत आणि मग आम्ही निघालो आहे घरी. म्हटलं आता घरी जाऊन सगळेजण वाटच बघत असतील, यांना इतका वेळ का लागला का लागला. मग दिवसभर असा तसा गेला आमचा आरामातच. मग संध्याकाळी म्हटलं बाहेर जाऊन येऊ गावात, कारण की उद्या तर निघायचं आहे आमच्या गावाला. मग म्हटलं चल आईस्क्रीम तरी खाऊन येऊ आपण, विश्वमला म्हटलं. मग त्याचे पप्पा निघतायत आणि मी इथं बाहेर उभी आहे. आजचा आमचा लास्ट डे आहे इथला, आणि मग आता परत केव्हा येऊ माहीत नाही. आणि मग आम्ही चाललो आहे गावात. आणि विश्व म्हटलं मला आईस्क्रीम खायचं आहे, पिझ्झा खायचं. म्हटलं पिझ्झा नको खाऊ आता, तिकडे गेल्यानंतरच बघू काय ते. मग तिथंच आम्ही नेहमीच्या ठिकाणी आलो आणि आईस्क्रीम घेतलं आणि मग बसलो आहे. आणि मग आम्ही ते चीज गार्लिक ब्रेड म्हणून घेतलं, ते टेस्ट करू म्हटलं इथलं कसं आहे. तर केलं आणि एक कोल्ड कॉफी घेतली. ती खूपच थिक होती, एवढी काही नाही आवडली आम्हाला. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचा दिवस उजाडला. नवरोबा बाहेर ब्रश करतायत आणि घरात आम्ही असा पसारा करून ठेवला आहे, कारण की आता जायचं आहे 1-1.5 तासांनी. तर सगळं असं पसरलेलं आहे. रेडी तर झालो आहे आम्ही. आणि ही आपली पिशवी, जगप्रसिद्ध विमल हिराची पिशवी जी असती त्याच्यात खूप सामान येतं. मी झाली आहे रेडी. आणि ट्रेनसाठी तर 2 तास आधीच निघावं लागतं घरातून, तिथपर्यंत जायला टाईम लागतो. त्यामुळं बिफोर गेलेलं कधी पण चांगलं. मग निघलो आहे आम्ही. शेवटी मम्मी पप्पांना बाय करून आमचा विश्वमही रेडी झाला आहे. आम्ही फक्त चहा घेऊनच निघलो आणि टिफिन घेतला सोबत. एक चक्कर मारला घरात, म्हटलं काही राहिलं आहे का बघू. सगळं आता घर त्यांना रिकामं वाटणार आम्ही गेलं की. नेहमीच त्यांना असं होतं, म्हणजे आलो की जायच्या वेळेस सगळं सॅड. पण आता हे तर होणारच आहे. असो, मग त्यांना बाय करतोय. गाडी बोलवली गावातून तिथपर्यंत स्टेशनपर्यंत जायला. मम्मीला पण यायचं होतं पण नाही जमलं. ती बाय करते, तिला वाईट वाटते, पण आता काय, हे नेहमीच होतंच असं. आमची खूप आठवण येते मग त्यांना आम्ही गेल्यानंतर. घर सगळं खाली होतं. आम्ही मग निघालो आहे. फायनली झाली आमची सुट्टी, संपली गावाकडची आणि निघालो आहे स्टेशनकडे. तिथं जायला आम्हाला 2 तास लागतील. 12 वाजता, 12:30ला आमची ट्रेन आहे, पण आम्ही निघालो आहे 10 वाजता वेळेवर पोहोचण्यासाठी. मग तिथं आलो आहे स्टेशनजवळ. तिथं आमचेच ओळखीचे आहेत, म्हणजे पाहुणेच आहे आमचे. तर ते आम्हाला सगळं असं फ्रीमध्येच देतात. त्यांची कॅन्टीन आहे मोठी, हे फ्रीमध्येच फ्राईड राईस वगैरे. मग आम्ही घेतलं तिथून. ते घ्यायचं नव्हतं, आमच्याकडे डब्बा आहे, पण तरी घेतला आम्ही. आणि बसलो आहे असं, ट्रेनमध्ये गेलो आहे आम्ही. आमचं AC बुकिंग होतं, दिवसाचं केलेलं आम्ही खूप दिवसांनी. म्हटलं बाहेरचा व्ह्यू बघायला भेटेल, जरा पावसाळा छान बघायला भेटतं म्हणून दिवसाची ट्रेन बुक केली. आणि हा बघा विश्व मस्त बाहेर बघतोय. बाहेर खूप ऊन होतं, सगळे जिल्हे ऊनच ऊन होतं. नांदेडजवळ आम्हाला पाऊस लागला एकदम रात्री, नांदेडच्या पण पुढं. आणि मग ट्रेनमध्ये याची अशी चालू आहे मजा मस्ती. दिवसभर तरी काय करणार तो, आपण मोठे असतो, झोपतो बसतो, पण लहान पोरांचं नाही, त्यांना काही ना काही. हे बघा ह्याचं असं चालू होतं, एका ठिकाणी नाही बसू शकत ना, खाऊन नुसतं बसायचं. मला पण दिवसाच्या ट्रेनला बोरच होतं. रात्रीची आपली बरी असती, झोपलं की सकाळी आलं आपलं डेस्टिनेशन. संध्याकाळी हे आम्ही डिनर ऑर्डर केला होता तिथंच. ते ऑर्डर घ्यायला येतात. आपला व्हेज बिर्याणीच, पण ती काय एवढी खास नव्हती. म्हणजे ट्रेनमधलं कुठं खास असतं, तर नव्हती, पण खाल्ली थोडीशी त्याने, विश्वमनी. आणि आम्ही तर दुपारीच भेंडी आणि चपाती खाल्ली होती, त्यामुळे आम्ही काही नाही खाल्लं. पण तिथं एका स्टेशनवर हे भेटलं आम्हाला, वडा आणि इडली चटणी. पण ती छान होती. त्याने वडाच खाल्ला, इडली नाही खाल्ली. त्याला इडली एवढी आवडत नाही, मला पण नाही आवडत, पण खाल्ली आम्ही डिनरसाठी तेवढं. आणि मग रात्री आम्ही 12:30-1 वाजता पोहोचलो स्टेशनवर. हे वेगळंच स्टेशन आहे, पण तिथं आमच्या स्टेशनचं काम चालू आहे म्हणून आता वेगवेगळ्या स्टेशनवर उतरवतात ते, मग तिथूनच आम्हाला जावं लागतं. आणि विश्व आमचा खूप झोप येते, त्याला झोपेतून उठवावं लागलं. आणि हे बघा छान होतं स्टेशन. तर असं होतं की म्हणजे एकदम एअरपोर्टसारखंच, खूपच भारी. 1 वाजला बरोबर, 10 मिनटं बाकी आहे बघा. आणि इथून म्हटलं आता कसं जाणार, खूप लांब आहे आमचं घर. मग बाहेर आलो आम्ही आणि बघतच होतो, हे सगळे आमच्याच ट्रेनची लोकं होती. मस्त होतं
स्टेशनचं खूपच भारी होतं, एकदम लॅविश. आम्ही फर्स्ट टाईम आलो इथं, इतके दिवस राहतो इथं, पण हे स्टेशन मला पण माहीत नव्हतं. कधी आलोच इकडं, संबंधच येत नाही आमचा. त्यामुळं बाहेर आलो तर सगळ्या सुविधा होत्या, कारण की तिथं बस वगैरे सगळं. आणि आम्हाला वाटलंच नाही. हे बघा, रात्री 1 वाजता पण किती चलबिचल आहे. विश्व आमचा झोपेत बिचारा, पण त्याला उठावं